नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिमंथन पद्धती या अध्यापन पद्धतीविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण अध्यापनाच्या पद्धती या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत व्याख्यान पद्धती नेमकी कशी आहे हे अभ्यासलेलं आहे. त्यानंतर दिग्दर्शन पद्धतीचा वापर कशा पद्धतीने केला जातो याविषयीची माहिती पाहिलेली आहे. आणि त्यानंतर समस्या निराकरण पद्धती किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड कशा पद्धतीनं आपण वापरू शकतो आणि एखाद्या समस्येचं निराकरण करू शकतो याविषयीची माहितीसुद्धा आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि त्यानंतर या अध्यापन पद्धती या प्रकरणातील शेवटची अध्यापन पद्धती आहे ती म्हणजे बुद्धिमंथन पद्धती किंवा तिलाच इंग्रजीमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग मेथड असं देखील म्हटलं जातं. तर ही बुद्धिमंथन पद्धती नेमकी काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बुद्धिमंथन पद्धतीचा जन्म जो आहे तो बुद्धिमंथन पद्धतीचा जन्म साधारणपणे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. म्हणजे विद्यार्थी असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी ही पद्धत साधारणपणे वापरली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी किंवा आपले विचार असतील किंवा मतं असतील किंवा कल्पना असतील या स्पष्टपणे मांडण्यासाठी अध्यापनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा वापर वर्गामध्ये केला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित झाली पाहिजे, त्याला चालना मिळाली पाहिजे किंवा विद्यार्थ्यांचे विचार असतील, मते असतील, कल्पना असतील हे स्पष्टपणे त्यांनी वर्गामध्ये मांडल्या पाहिजेत. यासाठी अध्यापनाच्या अनेक प्रकारच्या पद्धती, तंत्र, सूत्रे वर्गामध्ये वापरली जातात. त्यापैकीच एक महत्त्वाचं तंत्र म्हणजे हे बुद्धिमंथन तंत्र आहे. म्हणजे एक महत्त्वाचं तंत्र म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. आता मुळात हे बुद्धिमंथन तंत्र जे आहे या बुद्धिमंथन तंत्राचा जो उगम आहे हा उगम कुठं झालेला आहे तर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेला आहे. म्हणजे आपण आज जरी ही पद्धती शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापरत असलो किंवा शैक्षणिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी वापरत असलो तरी देखील ह्या पद्धतीचा जन्म मात्र कुठं झालेला आहे तर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेला आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण बघतो की सततच काही ना काही नवनवीन कल्पना असतील, उपक्रम असतील, प्रयोग असतील हे आपल्याला नेहमीच पाहावयास मिळतात. आणि म्हणूनच हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र अत्यंत विकसनशील आणि त्याचबरोबर गतिमान स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येईल. मग ह्या पद्धतीचा जन्म नेमका कशा प्रकारे झाला तर साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिकेमध्ये काय झालं की तिथल्या प्रगतीचा वेग मंदावला होता. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेमधल्या प्रगतीचा वेग मंदावला होता आणि हा प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी अनेक क्षेत्रामधून नवनवीन कल्पनांची किंवा सूचनांची मागणी सुरू झाली. म्हणजे हा आपला कमी झालेला वेग जर आपल्याला वाढवायचा असेल किंवा आपली प्रगती आपल्याला जलद गतीनं करायची असेल तर काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय सुधारणा केल्या पाहिजेत त्या सुधारणांच्या संदर्भात नवनवीन कल्पना किंवा सूचना लोकांकडून मागवल्या पाहिजे. अशा पद्धतीनं त्या काळामध्ये कार्यवाही करण्यात आली आणि मग ह्या प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भात विचारमंथन जे आहे हे विचारमंथन सुरू झालं आणि या प्रक्रियेमधूनच नवनवीन कल्पनांचा किंवा विचारांचा उगम जो आहे तो उगम झाला आणि ही बुद्धिमंथन पद्धती किंवा बुद्धिमंथन तंत्र जे आहे या तंत्राचा उगम त्या काळामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजेच काय, ह्या तंत्राचा उगम जो आहे हा उगम औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेला आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये झाला नाही. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये लगेच इनपुट टाकलं की त्याचं आउटपुट आपल्याला मिळतं, म्हणजे लगेच प्रोडक्ट मिळतो. तसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये नसतं. शैक्षणिक क्षेत्रामधली जी फलप्राप्ती आहे किंवा प्रोडक्ट जे आहे हे दूरगामी असतं किंवा संत गतीनं मिळणारं, संत गतीनं चालणारं हे क्षेत्र आहे. आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला ह्याचा जन्म झाला, उगम झाला. आणि ह्या बुद्धिमंथन तंत्राचा जनक जो आहे तो जनक कोण आहे तर ॲलेक्स ऑसबॉर्न नावाचा एक व्यक्ती आहे. ॲलेक्स ऑसबॉर्न म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये ह्या तंत्राचा उगम काढण्याचं किंवा करण्याचं काम कोणी केलेलं असेल तर ॲलेक्स ऑसबॉर्न नावाच्या व्यक्तीनं सर्वात पहिल्यांदा ही बुद्धिमंथन पद्धती किंवा बुद्धिमंथन तंत्र वापरलं म्हणून त्याला या बुद्धिमंथन तंत्राचा जनक असं देखील म्हटलं जातं. हा
तर आता हा ॲलेक्स ऑसबॉर्न कोण होता? तर हा ॲलेक्स ऑसबॉर्न व्यवसायानं पत्रकार होता. म्हणजे तो स्वतः पत्रकार होता आणि पत्रकारितेचं काम तो करत होता. एक दिवशी काय झालं की त्याला एका कंपनीमध्ये किंवा एका वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये काम करत असताना त्याला एका संपादकानं एक लेख लिहून आणण्यासाठी सांगितलं. मग त्या ॲलेक्सनं काय केलं की एक अतिशय छान पद्धतीनं लेख लिहिण्याचं काम केलं आणि तो लेख दाखवण्यासाठी तो त्या संपादकाकडं गेला. मग त्या संपादकाकडं त्याचं लिखाण दाखवण्यासाठी गेल्यानंतर त्या संपादकानं त्याला सांगितलं की तुझं हे जे लिखाण आहे ते लिखाण अपरिपक्व आहे, म्हणजे हे परिपूर्ण नाही, अपरिपक्व आहे. मात्र ह्या लिखाणामध्ये तुझी नवीनता आणि मौलिकता जी आहे ती मला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे नवीन कल्पना तू या ठिकाणी मांडलेल्या आहेत किंवा महत्त्वाच्या अशा प्रकारच्या मौलिक कल्पना याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. मात्र हे लिखाण थोडंसं अपरिपक्व आहे, पूर्णत्व अजून याला आलेलं नाही. अशा पद्धतीनं त्या संपादकानं ॲलेक्सला सांगितल्यानंतर ॲलेक्सच्या डोक्यामध्ये एक वेगळीच आयडिया आली आणि त्यानं या संपादकाच्या त्या बोलण्यामधून एक वेगळी प्रेरणा घेतली आणि त्यानं काय केलं की आपल्या काही मित्रांच्या संगतीनं काय केलं की जाहिरात संस्थेची स्थापना केली. म्हणजे जाहिरात तयार करणारी एक संस्था त्यानं स्थापन केली आणि त्या माध्यमातून त्यानं काय केलं की ह्या बुद्धिमंथन तंत्राचा वापर केला. त्याचबरोबर त्यानं काय केलं की कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला समस्या सोडवायच्या असतील किंवा त्यात जर विकास घडवून आणायचा असेल तर त्याबाबत नवनवीन कल्पना आणि उपाययोजना सुचवण्याचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही व्यवसायामध्ये जर त्याला काही अडचणीत असतील, समस्या येत असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या कंपनीकडून नवनवीन प्रकारच्या कल्पना किंवा उपाययोजना सुचवल्या जातील अशा पद्धतीचा व्यवसायच त्यानं सुरू केला. आणि म्हणजेच काय केलं की हे बुद्धिमंथन तंत्र जे आहे हे बुद्धिमंथन तंत्र त्यानं काय केलं की सर्वात प्रथम अवलंबलं आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, या बुद्धिमंथन तंत्राचा जनक असं म्हटलं जातं. तर ह्या ॲलेक्स ऑसबॉर्न इसवी सन 1938मध्ये म्हणजे इसवी सन 1938मध्ये हे तंत्र त्यानं काय केलं, सर्व जगासमोर मांडण्याचं काम केलं. म्हणजे याचा शोध कधी लागला तर 1938 साली लागलेला आपल्याला दिसून. तर अशा पद्धतीनं ही बुद्धिमंथन पद्धती जी आहे ती एखाद्या व्यक्तींच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी किंवा विचारमते कल्पना मांडण्यासाठी अतिशय उपयोगी अशा प्रकारची पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मग बुद्धिमंथन तंत्राचा अर्थ. बुद्धिमंथन तंत्राचा मग नेमका अर्थ काय आहे बघा. तर मगाशी मी जसं म्हणलं की बुद्धिमंथन या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये आपण ब्रेन स्टॉर्मिंग नावाचा शब्द वापरतो. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग हा शब्द बुद्धिमंथन या शब्दासाठी वापरला जातो. आणि त्यामधील मग हा स्टॉर्म नावाचा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे, वादळ. म्हणजे स्टॉर्म म्हणजे वादळ आणि ब्रेन म्हणजे बुद्धी किंवा बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. तर बुद्धी किंवा मेंदू आपण म्हणतो आणि स्टॉर्म म्हणजे काय तर वादळ. आणि मग या शब्दावरून या बुद्धिमंथन किंवा ब्रेन स्टॉर्मिंगचा अर्थ जो सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे वैचारिक वादळ निर्मिती. म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग या शब्दावरून बुद्धिमंथन तंत्राचा अर्थ जो सांगितला आहे तो म्हणजे वैचारिक वादळ निर्मिती. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये विचारांचं वादळ निर्माण करणं म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग होय किंवा बुद्धिमंथन होय. व्यक्तीच्या मनामध्ये काय झालं पाहिजे, वेगवेगळ्या विचारांचं वादळ निर्माण झालं पाहिजे आणि ह्या वादळामधून अत्यंत नवनवीन अशा प्रकारच्या कल्पना, विचार, मते त्या व्यक्तीनं समोर मांडली पाहिजेत. मौलिक महत्त्वाच्या अशा प्रकारच्या कल्पना त्यानं या वादळामधून निर्माण केल्या पाहिजेत. अशा प्रकारची अपेक्षा या शब्दाच्या अर्थावरून या ठिकाणी प्रकट करण्यात आले आहेत. म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे किंवा स्टॉर्म म्हणजे वादळ आणि ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे वैचारिक वादळाची निर्मिती करणं अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर बुद्धिमंथन तंत्राचा अर्थ बघत असताना अजून काही व्याख्या पण या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. की बुद्धिमंथन म्हणजे कल्पना निर्माण करण्याचे एक तंत्र होय. बुद्धिमंथन म्हणजे कल्पना निर्माण करण्याचे एक तंत्र आहे. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना तयार करण्याचं, निर्माण करण्याचं हे एक प्रकारचं तंत्र आहे. अशा पद्धतीचा एक अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे एखादी समस्या जर आपल्याला सोडवायची असेल तर त्या समस्येच्या संदर्भात नवनवीन कल्पना निर्माण करण्याचं हे एक प्रकारचं तंत्र आहे. अशा प्रकारचा एक अर्थ या ठिकाणी बुद्धिमंथन तंत्राचा सांगितलेला आहे.
आणि ॲलेक्स ऑसबॉर्न नावाचा जो जनक आहे किंवा तो व्यक्ती जो आहे, पत्रकार होता, की ज्या पत्रकारानं ही कल्पना सर्वप्रथम उपयोगात आणली. त्याचं मत असं होतं की साधारणपणे माणसाच्या मनामध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या कल्पना येत असतात. कुठलाही व्यक्ती असेल, कुठलाही माणूस असेल, त्या माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन कल्पना येत असतात. मात्र तो त्या व्यक्तच करत नाही. म्हणजे तो व्यक्तच करत नाही. का व्यक्त करत नाही? कारण त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते किंवा संकोच असतो. म्हणजे एक भीती किंवा संकोच असतो काय, की ही मी मांडलेली कल्पना ही योग्य आहे का का चुकीची आहे? म्हणजे माझ्या मनामध्ये आलेली कल्पना किंवा विचार हा बरोबर आहे का का चुकीचा आहे? हा विचार मी जर समाजामध्ये मांडला तर हा जर धक्का देणारा ठरला तर लोक आपल्याला काय म्हणतील किंवा लोक नेमकी काय टीका करतील, आपल्यावर हसतील का, किंवा ह्या ज्या कल्पना आहेत ह्या कल्पना उपयुक्त आहेत का, व्यवहार्य आहेत का, या सर्व गोष्टींचा विचार तो करू लागतो. आणि मग त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते आणि तो काय करतो, ह्या कल्पना मांडतच नाही, तो स्वतःच्या मनामध्ये दडपून टाकतो. म्हणजे माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना, विचार, मतं येत असतात. मात्र लोकांच्या भीतीमुळं तो काय करतो, ते मांडत नाही आणि स्वतःच्या मनामध्ये दडपून टाकतो. आणि याला सामाजिक वातावरण सुद्धा कधी कधी जबाबदार असतं. कारण सामाजिक वातावरणामध्ये किंवा समाजामध्ये अशा काही नवनवीन कल्पना जर मांडल्या तर त्याला सहसा विरोधच करण्याचं काम सुरुवातीला समाजातले लोक करत असतात किंवा त्याच्याकडे बघून हसतात किंवा त्याच्यावर टीका केली जाते. आणि त्यामुळं काय होतं की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आलेले चांगले विचार असतील, मौलिक सूचना असतील, सुंदर कल्पना असतील, त्या काय होतात, वाया जातात, नष्ट होतात. आणि त्यामुळं समाजाचाच त्या ठिकाणी तोटा असतो किंवा समाजाचंच फार मोठं नुकसान होणार असतं, हे लोकांना कळत नाही. आणि मग ह्या बुद्धिमत्ता तंत्राचा मुख्य उद्देशच हा आहे की अशा पद्धतीच्या ज्या काही नवनवीन कल्पना आहेत त्या कल्पना मांडण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणं. म्हणजे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, नवनवीन कल्पना मांडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं, हेच या बुद्धिमंथन तंत्राचा प्रमुख हेतू किंवा ध्येय असलेला आपल्याला दिसून येईल. तर बुद्धिमंथन तंत्राचा अर्थ सांगत असताना कल्पना निर्माण करण्याचं एक तंत्र होय, अशा पद्धतीचा एक अर्थ सांगितला आहे. आणि शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांच्या समोर एखादी समस्या मांडून त्या समस्येबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये जे काही विचार येतील ते मनमोकळेपणाने मांडण्यास वाव दिला जातो. म्हणजे बुद्धिमंथन तंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे की एखादी समस्या विद्यार्थ्यांच्या समोर मांडली जाते आणि ती समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही विचार कल्पनामध्ये येत असतील ते त्यांना मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सांगितले जातात. आणि यामधून विद्यार्थ्यांची मत असतील, विचार असतील, कल्पना असतील, त्या जाणून घेतल्या जातात. यालाच काय म्हटलेलं आहे, बुद्धिमंथन तंत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे की एक समस्या जर आपल्याला सोडवायची असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी काय केलं जातं, तर ती विद्यार्थ्यांच्या समोर मांडली जाते आणि ती समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमके काय विचार, कल्पना, मते त्यांच्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच या ठिकाणी बुद्धिमंथन तंत्र असं म्हटलेलं आहे. तर समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचार, मत, कल्पना मांडणं म्हणजे या ठिकाणी बुद्धिमंथन तंत्र होय, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला थोडक्यात याच्यावरून सांगता येऊ शकेल. त्यानंतर याच्यातला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिमंथन तंत्र वापरण्याची उद्दिष्टे. म्हणजे बुद्धिमंथन तंत्राचा वापर का करायचा, कशासाठी करायचा, त्याची काही उद्दिष्ट ठरलेली आहेत. ती उद्दिष्ट कोणती आहेत बघा. तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या मौलिक कल्पना निर्मितीस प्रोत्साहन देणे. म्हणजे मगाशी जसं म्हटलं मी की ह्या बुद्धिमंथन तंत्राचा उगम किंवा जन्मच याच्यासाठी झालेला आहे की एखादी व्यक्ती असेल किंवा विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तीच्या मनामध्ये आलेल्या जे काही मौलिक म्हणजे महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या कल्पना आहेत त्या कल्पना निर्मिती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. कारण त्यांना प्रोत्साहन मिळत नाही म्हणून त्या कल्पना काय केल्या जातात, त्याच्या मनातच राहतात किंवा दडपल्या जातात, विरून जातात. आणि म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारे विचार, कल्पना, मते जी आहेत त्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे हे सगळ्यात पहिलं उद्दिष्ट याचं असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणे. म्हणजे बुद्धिमंथन
तंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं जातं किंवा त्याला वेळ दिला जातो आणि त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांची विचारशक्ती जी आहे ती विचारशक्ती या ठिकाणी विकसित करण्याचं काम या बुद्धिमंथन तंत्रामधून केलं जातं. म्हणून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीस चालना देणं हे एक दुसरं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं आहे बघा की विद्यार्थ्यांमध्ये चाकोरी बाहेर जाऊन विचार करण्याची सवय लावणे. म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रकारची सवय लागलेली असते की विशिष्ट अशा प्रकारच्या चाकोरीमध्येच राहायचं, त्याच्या बाहेर कधीही जायचं नाही. पण जसं आपण त्याला इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे बघा की वॉटर टाईट कंपार्टमेंट. वॉटर टाईट कंपार्टमेंट म्हणजे एखादा पाण्याचा हौद जसा असतो की त्या पाण्याला त्या हौदामध्ये सोडल्यानंतर तो त्या हौदाच्या बाहेर कधी येऊ शकत नाही. तसं विद्यार्थ्याची विचार करण्याची जी काही सवय आहे ती सवय काय झालेली असते की एका विशिष्ट चाकोरीमध्ये राहूनच तो विचार करतो, त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन कधीही विचार करत नाही. आणि हेच त्याला शिकवायचं आहे की त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन तो विचार करणं गरजेचं आहे, कल्पना करणं गरजेचं आहे आणि मग त्याचे विचार कल्पना मतं जे आहेत ते मांडणं इथं गरजेचं आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची सवय लावणं हे तिसरं उद्दिष्ट या तंत्राचं असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे बघा विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य देणं. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य देणं म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये आलेल्या कल्पना, मत असतील किंवा विचार असतील हे स्पष्ट करण्यासाठी किंवा अभिव्यक्त करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. कारण त्यांना जर स्वातंत्र्य दिलं नाही तर मग ते विचार, कल्पना, मतं ही त्याच्या मनामध्येच राहून जातील, तो ते मांडणारच नाही. त्याला जर ते मांडण्यासाठी प्रवृत्त करायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे, पूर्ण स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य देणे हे चौथं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस आणि नवनिर्मितीस वाव देणं अशा पद्धतीचं एक उद्दिष्ट या ठिकाणी शेवटचं मांडलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस आणि नवनिर्मितीस वाव देणे. म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये किंवा काहीतरी नवीन करण्याची एक प्रकारची क्षमता असते, त्याला आपण सर्जनशीलता असं म्हणतो. तर ही सर्जनशीलता जर त्या विद्यार्थ्यांची विकसित व्हायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याला प्रेरणा देणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांची प्रेरणा, प्रोत्साहन आपण जेव्हा देऊ, वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करायला जेव्हा त्याला सांगू, तेव्हाच ही नवनिर्मिती क्षमता किंवा सृजनशीलता जी आहे ती त्याची बाहेर येईल किंवा त्याला वाव मिळेल आणि ती विकसित होण्याचं काम होईल. म्हणून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस आणि नवनिर्मिती क्षमतेस वाव देणं हे एक उद्दिष्ट या ठिकाणी असलेलं गरजेचं आहे. आणि डायव्हर्जंट थिंकिंग जी आहे ती डायव्हर्जंट थिंकिंगची त्याला सवय लावणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची सवय लावणं, केवळ एकाच दिशेनं विचार न करता वेगवेगळ्या दिशेनं, चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या दिशेनं त्याला विचार करायला सवय लावणं किंवा एखाद्या समस्येच्या संदर्भात एकच उत्तर असतं असं नाही तर त्याचे अनेक उत्तर असू शकतात, तर त्या अनेक दिशेंनी त्याला विचार करायला सवय लावणं हे पण ह्या बुद्धिमंथन तंत्राचं एक उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं ही वेगवेगळी उद्दिष्ट जी आहेत ही उद्दिष्ट या बुद्धिमंथन तंत्राची असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील पॉईंट आहे, मुद्दा आहे बघा की बुद्धिमंथन पद्धतीचे स्वरूप. म्हणजे ह्या पद्धतीचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे ते आता आपण बघूया. तर बुद्धिमंथन पद्धती किंवा बुद्धिमंथन तंत्र जे आहे हे काय आहे तर ही एक समूह अध्यापनाची पद्धती आहे. म्हणजे बुद्धिमंथन पद्धतीचा जेव्हा आपण अध्यापन पद्धती म्हणून एक प्रकारे विचार करतो त्यावेळेस ही जी पद्धती आहे ती कशी आहे, समूह अध्यापनाची पद्धती आहे. म्हणजे समूहाच्या माध्यमातून अध्यापन करण्याची ही एक पद्धती आहे. एकट्या विद्यार्थ्याला किंवा वैयक्तिकरित्या ही पद्धत आपण वापरू शकत नाही, सामूहिकरित्या हिचा वापर आपल्याला करावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे गट त्यासाठी तयार करणं गरजेचं असतं. म्हणून ही एक काय आहे, समूह अध्यापनाची पद्धती असलेली आपल्याला दिसून येईल. मात्र फार मोठा समूह यासाठी त्रासदायक ठरतो. म्हणजे ही पद्धती जरी समूहासाठी वापरली जात असली, गटासाठी वापरली जात असली तर तरीसुद्धा फार मोठा समूह जो आहे तो समूह यासाठी त्रासदायक ठरू शकतो.
म्हणजे वर्गाचा जर आपण विचार केला तर आजकालचे जे वर्ग आहेत त्या प्रत्येक वर्गामध्ये 50पेक्षा अधिकच विद्यार्थी असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे 50, 60, 70, 80 विद्यार्थी एका एका वर्गामध्ये असतात. आणि मग अशा प्रकारचा मोठा समूह असेल तर त्या मोठ्या समूहासाठी मात्र ही पद्धती वापरणं थोडंसं त्रासदायक ठरतं. छोटा गट असेल, लहान गट असेल, 10 ते 15 विद्यार्थ्यांचा गट असेल तर त्या ठिकाणी ही पद्धत आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकते. बघा, 10 ते 15 विद्यार्थ्यांचा एक गट तयार करणे यासाठी सोयीस्कर ठरतं. म्हणजे फार मोठा समूह असला तर तो त्रासदायक ठरतो. म्हणून ही पद्धत वापरत असताना काय केलं पाहिजे की 10 ते 15 विद्यार्थ्यांचा एक गट अशा पद्धतीनं वर्गामध्ये आपण 2, 3, 4 गट तयार करू शकतो आणि प्रत्येक गटाला वेगवेगळ्या प्रकारची समस्या देऊन त्या समस्येच्या संदर्भात बुद्धिमंथन करायला आपण सांगू शकतो. किंवा दररोज एक गट निवडायचा आणि त्या गटाला एक समस्या द्यायची. अशा पद्धतीनं दररोज वेगवेगळ्या दिवशी सुद्धा आपण वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला संधी द्यायची असेल तर वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या दिवशी घेऊन ठराविक विद्यार्थ्यांचे गट तयार करून सुद्धा आपल्याला बुद्धिमंथन तंत्राचा उपयोग करता येऊ शकतो. त्यानंतर गटासमोर एक समस्या मांडावी. म्हणजे आपण एकदा 10 ते 15 विद्यार्थ्यांचा एक गट निवडला, गट तयार केला की काय करणं गरजेचं आहे, नंतर त्या गटाच्या समोर एक समस्या मांडणं गरजेचं आहे. कारण समस्या आपल्यासमोर आल्याशिवाय आपण त्या संदर्भात विचारच करू शकणार नाही. म्हणजे बुद्धिमंथन घडवून आणायचं असेल किंवा त्या समस्येच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, विचार, मतं जर मांडायची असतील तर सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे, त्या गटासमोर एक समस्या मांडली पाहिजे. त्यानंतर त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी गटातील प्रत्येकाने पर्याय सुचवावेत. म्हणजे समस्या एकदा त्या गटाच्या समोर मांडली की ती समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जो 10 ते 15 विद्यार्थ्यांचा गट आपण निवडलेला आहे त्या गटामधल्या प्रत्येकानं पर्याय सुचवले पाहिजेत. प्रत्येकानं कल्पना मांडली पाहिजे, विचार मांडले पाहिजे किंवा मत मांडलं पाहिजे. कारण त्या गटामधले समजा फक्त 4-5 विद्यार्थी सारखे बोलत असतील आणि तेच कल्पना मांडत असतील, विचार मांडत असतील किंवा मत प्रकट करत असतील तर फक्त त्या 5च विद्यार्थ्यांचा विकास होईल. बाकीचे विद्यार्थी जर शांत राहिले तर त्या विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही किंवा त्यांची वैचारिक शक्ती विकसित होणार नाही, त्यांच्यामध्ये सृजनशीलता येणार नाही किंवा त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील मिळणार नाही. आणि म्हणून त्या गटामधल्या प्रत्येकानं पर्याय सुचवलाच पाहिजे. याच्याकडं बुद्धिमंथन पद्धती वापरणारा जो काही प्रमुख आहे त्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने पर्याय सुचवले गेले पाहिजेत. हे सर्व पर्याय शिक्षकांनी काय करायचे, फळ्यावर लिहून घ्यायचे. म्हणजे या समस्येच्या संदर्भात जे काही पर्याय, कल्पना, विचार, मत विद्यार्थी मांडतील हे सर्वच्या सर्व पर्याय शिक्षकानं काय करायचे, त्याची फळ्यावर नोंद करणं गरजेचे आहे किंवा एखाद्या कागदावर त्याची नोंद घेणं गरजेचे आहे. तो पर्याय चुकीचा आहे का बरोबर आहे, कसा आहे हे न बघता जेवढे पर्याय त्या ठिकाणी सुचवले जातील तो प्रत्येक पर्याय नोंद करणं किंवा फळ्यावर लिहिणं हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर यापैकी काही पर्याय हे हास्यास्पद देखील असू शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुचवलेले सगळेच पर्याय हे बरोबर असतील किंवा चूक असतील असं नाही, किंवा सगळेच बरोबर असतील असं नाही, किंवा सगळे पर्याय सांगत असताना काही पर्याय हास्यास्पद देखील असू शकतील. पण ते पर्याय हास्यास्पद आहेत म्हणून त्याचा स्वीकार करायचा नाही असं न करता कुठल्याही प्रकारचा पर्याय, कल्पना, मत त्यानं सुचवलेलं असेल त्या प्रत्येक पर्यायाचा स्वीकार करणं हे त्या प्रमुखाचं किंवा शिक्षकाचं काम आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या पर्यायाची टर उडविणे किंवा त्याला कमी लेखणे योग्य नसते. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समोरच्या विद्यार्थ्यानं कुठल्याही प्रकारची कल्पना, विचार, मत, पर्याय मांडलेला असेल तर त्याची टर उडवायची नाही किंवा त्याला हसायचं नाही किंवा त्याला कमी लेखायचं नाही किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची टर उडवली नाही हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचे आहे. नाहीतर मग त्या विद्यार्थ्याला वाईट वाटेल आणि परत तो विद्यार्थी आपला पर्याय किंवा कल्पना मांडणार नाही. म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याच्या पर्यायाची टर उडवली नाही पाहिजे किंवा त्याला कमी लेखलं नाही पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे शिक्षकाने जास्तीत जास्त कल्पना स्वीकाराव्यात. म्हणजे त्या समस्येच्या निराकरणासाठी वर्गामध्ये जो काही 10 ते 15 विद्यार्थ्यांचा गट आपण निवडलेला आहे त्या गटाकडून
जेवढ्या जास्तीत जास्त कल्पना ते विद्यार्थी मांडतील त्या सर्वच्या सर्व कल्पनांचा स्वीकार शिक्षकांना करणं गरजेचं आहे. त्या चुकीच्या आहेत का बरोबर आहेत हे नंतर ठरवता येईल आपल्याला, परंतु जास्तीत जास्त कल्पना ह्या स्वीकारल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं तंत्र ह्या बुद्धिमत्ता तंत्रामध्ये वापरलं जातं. तर अशा प्रकारे ही बुद्धिमंथन पद्धती जी आहे त्या बुद्धिमंथन पद्धतीचं हे स्वरूप जे आहे हे स्वरूप अशा पद्धतीनं असलेलं आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिमंथन तंत्र म्हणजे नेमकं काय, या बुद्धिमंथन तंत्राचा उगम कसा झाला, कोणत्या क्षेत्रामध्ये झाला, बुद्धिमंथन तंत्राचा अर्थ नेमका काय आहे, त्याचबरोबर बुद्धिमंथन पद्धतीचे किंवा तंत्र वापरण्याची उद्दिष्टे नेमकी कोणकोणती आहेत आणि बुद्धिमंथन पद्धतीचं स्वरूप नेमकं काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्याबरोबर किंवा यानंतर आपल्याला बुद्धिमंथन तंत्राची कार्यवाही नेमकी कशी करायची आहे, ती कार्यवाही करत असताना नेमक्या कोणकोणत्या टप्प्यांचा पायऱ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याचबरोबर या बुद्धिमंथन तंत्राचे फायदे नेमके काय आहेत याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.